आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सातपूर परिसरात सोशल मीडियावर गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीवर झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। गुन्हे शाखा युनिट 2 आणि सातपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत रेकॉर्डवरील आरोपीला अटक करून तब्बल 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 23 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास सातपूर बसस्थानकासमोरील कानिफनाथ मंदिराजवळ फिर्यादी यांची कार 3 अज्ञात आरोपींनी अडवली। आरोपींनी कारमध्ये घुसून धारदार चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चेन जबरदस्तीने हिसकावून मोटरसायकलवरून पळ काढला होता। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता। तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी संभाजी विलास कवळे वय 30 राहणार आनंदवल्ली गंगापूर रोड नाशिक याला ताब्यात घेण्यात आले। पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे छापा टाकून 14 लाख रुपये किमतीची सुमारे 10.5 तोळे वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली। या कारवाईमुळे सातपूर पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे। ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकासह तपासी अधिकारी आजीनाथ बटुळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली।